हाय नमस्कार, कशा आहात? मी गावी आले. तुम्हाला तर माहिती आहे मी गावी आलेली आहे. आज मी तुम्हाला माझ्या गावचं घर दाखवणार आहे. बघा बघा, हे माझं देवारा छोटंसंच आहे. बघून घ्या. हे टी व्ही मुलांनी माझ्या कंटाळा नको यायला म्हणून टी व्ही घेतलेला आहे घरी. आता हळूहळू तुम्हाला मी माझं किचन दाखवते. हे माझं किचन. हे पहिलं हे आता किचन आहे ना, इथे चूल होती खाली. चूल आपल्या चुलीवरती जेवण वगैरे बनवायची सासूबाई माझ्या त्या चुलीवरती. त्यानंतर चुलीचं रूपांतर मी ओट्यामध्ये केलं आणि गॅस लावला इथे. इथे पहिले पूर्वीतले कपाट असायचे, ते आता खराब झाले होते ॲक्च्युली, त्यामुळेच मी हे सगळं काम करून घेतलं. नाहीतर मी आता हे असे कपाट बनवून घेतलं. म्हणजे जसं मुंबईला गेलं सगळं बंद केलं तरी खराब होत नाही त्याचं. हे माझं किचन. हे बघा, पाणी भरावं लागतं. पहिलं विहिरीवर जाऊन भरायला लागायचं, आता येतो नळाला पाणी. हे फ्रीज पण मुलांनी घेतलं आहे माझ्या. हा माझा माळा. मी काय वरती चढत नाही ह्या माळ्यावरती, का मला काय चढता नाही तेवढं. एखाद दुसरी पायरी चढते वरती, तरी मी तुम्हाला माळा दाखवते माझा. हे बघा, हे माझघर. मग पहिलेचे लोक माझघर बोलायचं. माझघराचं रूपांतर आता हॉलमध्ये झालेलं आहे. हे बघा, ही खोली पूर्वीची लोकांची खोली असायची. तिथे मी आता कपाट लावत ठेवलेलं आहे. खूप छोटंसं घर आहे पण खूप छान आहे माझं घर. ही माझी ओटी. हे माझे स्वामी बाप्पा. हे बघा, हे पूर्वीच्या लोकांचं हे मुद्दामून असंच ठेवलेलं आहे. दिसतं पण छान आणि पूर्वीला आठवण पण येते. हे बघा, पहिली लोक बाहेरून आली थकलेली असायची, मग टॉवेल अंगावर असायचं, ते टॉवेल इथे टाकायचे किंवा पिशवी असेल तर पिशवी लावायचे. ते आहे. हे आमचे पुढचं नजारा. माडगावाच्या आधी टोळगाव आहे माझं. छोटंसं गाव आहे. हे गवत वाढलेलं होतं, त्याच्या डप्पट तिथे मोठं होतं, ते काढून घेतलं आणि हे जाळलेलं आहे. ते उचलायला अजून माणसं भेटत नाहीत. छोटंसं घर आहे पण खूप छान वाटतं. आता तुम्हाला माझे मागचं दरवाजा, मागची दार म्हणजे मंगलदार बोलतात आमच्या बोलायची पहिली लोक, आता मागचं दार बोलतो आम्ही. हे बघा, इथे भरपूर गवत झालं होतं. मुलगा सोडायला आला होता माझा, तो बोलला चला इथे खूप गवत आहे. आता आपण राहणार तेव्हाच ते साफ होणार ना. ॲक्च्युली करते मी, माझी मा आहे एक, ती करते, पण ती जेव्हा लहान मूल होतं त्यामुळे तिने ह्यावेळेस केलं नव्हतं काय. हे बघा, आणि हे जे घर दिसतं ना समोरचं, तसं माझं पूर्वीचं घर होतं. हे बघा, असंच होतं सेम. त्यातलं मी आता फक्त काय पुटी वगैरे लावून हे करून घेतलेलं आहे. म्हणजे बोलतात ना, त्याचं वय वाढवलं आहे मी थोडंसं, वर्ष वाढवले त्याचे मी. आता पडलं खराब झालं घर, म्हणजे राहिलं नसतं व्यवस्थित, कारण जाणं येणं आमचं कमी असायचं या वयात पहिलं पूर्वी. हे बघा, आवडलं का माझं घर? माझ्या अंगणासमोर जाळते मी. हे बघा, गावाला येऊन अशी कामं करायची असतात. भरपूर गवत होतं. 4 माणसं लावलेली कामाला, तेव्हा ते गवत निघाले. एवढं गवत झालेलं आहे गावी. आता एवढं जाळलं आहे, अजून एवढं काढायचं बाकी आहे. मागच्या अंगणाचा हा एवढा जाळ होता, तो आता मी जाळलेला आहे.
बघा तुम्ही किती गवत वाढले आणि त्याला जाळायला पण आतमध्ये ओलं ओलं होतं. सकाळी धुकं पडतं त्यामध्ये संध्याकाळी जळत नाही व्यवस्थित. ते कसं तरी कोंबून त्याला जाळून घेतलेलं आहे. कसं वाटलं माझं घर तुम्हाला? छोटंसंच आहे. आलं का जरा इथे राहिलं ना तर बरं वाटतं जरा. इथे काही गावात आता हल्ली कोण जास्त राहत नाही. आमच्या खालची लोकं तर म्हणजे कुणबी बोलाल तुम्ही तसे नाईक मराठा ती लोकं राहतात तिथे. बाकी गावाला तर आमच्यामध्ये बोलायचं तुम्ही 5-6 घरंच उघडी असतील. आता काय प्रोग्राम वगैरे असेल तरच गावात लोक येतात, नाही तर गावी कोण नसतं. मी आपली कंटाळा आला काही ते 2 महिने राहते, निघून जाते. पोरं बडबडतात तरीसुद्धा मला आवडतं गावी राहायला. मला तो कोण बोलेला मुंबईला जाऊच नको गावीच राहा, तर मी आनंदाने राहीन. खूप मिस्टरांना आवडत नाही माझ्या गावी जास्त, तर त्यांच्याबरोबर सोबत कोण नसतं. आणि आपल्याला बायकांना कसं कोणाचं चालतं, आपल्या कामामध्ये वेळ निघून जातं. पण त्यांना नाही, त्यांना सोबतला कोण नसतं, त्यामुळे ते कंटाळतात. 15 दिवस झाले का मग कंटाळतात. मग ते आपले एखाद दुसरा राऊंड मारून पण होतं त्यांचे 2-3 महिन्यामध्ये. पण मी राहते. चला, आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.